आज मी करते आहे आणखीन एक बटवा. वेगवेगळ्या प्रकाराने बटवा तयार करता येतो. तर आज अगदी मी एक लहानसा बटवा तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी इथे ठेवलेलं आहे. ही मेजरिंग टेप आहे, ही पट्टी स्केल त्याला काय म्हणतात तुम्ही, ही कात्री, नंतर हे चॉक्स आपल्याला कापडावर मार्किंग करण्यासाठी लागणार आहे. हे झालं साहित्य करण्यासाठी, कृतीसाठी. तर त्याच्यासाठी लागणारं आहे हे एक कापड मी घेतलेलं आहे आणि हे अस्तराचं कापड. तर तुम्ही बघता हे अस्तराचं कापड आहे जे मी आधी कुठला कपडा शिवला होता त्याच्यातलं उरलेलं आहे, पण चांगलं कापड आहे. तर मी हे अस्तर म्हणून वापरते आहे आणि हे कापड, मुख्य कापड, याचा बटवा तयार करणार आहे. तर आता ते कसं तयार करायचं ते आपण बघूया. त्याच्यासाठी आपण आधी हे दोन भागात म्हणजे असं फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने फोल्ड केलं की आपण त्याला आता गोल बटवा तयार करायचा आपल्याला, गोल आकाराचा. म्हणून मग मी ही एक प्लेट वापरणार आहे त्याला आखण्यासाठी. तर हा चॉक वापरते मी आणि त्याला असं गोल आखून घेते त्याचं. असा मी गोल आखलेला आहे. आणि लक्षात ठेवा की हे मी कापड डबल घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी सारख्या आकाराचं आपल्याला हे मिळेल, गोल आकार कापड. तर ते मी आधी कापून घेते आणि नंतर मग ते अस्तराचं कापडसुद्धा अशाच पद्धतीने कापून घेते. तर आधी मी हे कापड कापून घेते, व्यवस्थित त्याचा आकार यायला पाहिजे. तर त्या आपण जे खूण करून घेतलेली आहे, आखून घेतलेलं आहे गोल, त्याच्याप्रमाणे आपण कापूया. कापताना कात्री स्थिर राहील याची काळजी घ्यायची, म्हणजे मग कापड वेडंवाकडं होत नाही. आणि आपला जे काही करायचं आहे आपल्याला, पिशवी किंवा बटवा जे काय आहे त्याचा आकार व्यवस्थित राहतो. नाही तर मग एका बाजूला लहान एका बाजूला मोठं असं काहीतरी आलं की ते चांगलं नाही दिसत. तुम्ही कापड कितीही चांगलं घ्या, ते चांगलं दिसणारच नाही. तर हे मी आता हे गोलाकार कापून घेते. असं मी गोलाकार कापड कापून घेतलेलं आहे. दोन भाग आहेत हे. आणि तसंच मी आता आपलं जे अस्तराचं कापड आहे ते पण मी तशाच पद्धतीने कापून घेते आणि मग आपण पुढचं कृती कशी करायची ते बघूया.
आपण आता अशी दोन्ही आपली गोलाकार कापडं कापून घेतली. हे मुख्य कापड आहे आणि हे अस्तराचं कापड. अशी 2 कापडं आपण कापून घेतली आणि मी काय केलं, त्याला वरच्या बाजूला त्याचं ही 2 टोकं जी आहेत ती वरची पट्टी कापून घेतली, एवढा भाग. तर तो कशासाठी, तर हे आपलं बटव्याचं तोंड होणार आहे, जे ओपनिंग इथे आपल्याला पाहिजे आणि तिथे लावण्यासाठी मी या 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत वेगळ्या कापडाच्या. आणि असं डबल घेतलं म्हणजे ते जाड होईल म्हणून. पण एक या कापडाला लावायची आहे आणि एक या दुसऱ्या कापडाला लावायची आहे. अशा पद्धतीने मी लावणार आहे आणि ते हे असं जोडायचं आपल्याला. आणि या दोन्ही याच्यातून आपण ती जी आपण या कापडाची नाडी तयार करणार आहोत बटव्यासाठी मॅचिंग कापडाची, तर ती याच्यातून ओवायची. म्हणजे ते आपल्याला पुल करून ते बटव्याचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे. तर त्याच्यासाठी या पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत. आणि वरचा भाग म्हणजे हा असा आयताकार होणार आहे आणि बाकीचा भाग हा असा गोलाकार. तर असा आपला लहानसा बटवा आहे, अगदीच लहान बटवा होणार आहे हे. कारण आता याच्यात आणखीन शेवणी येतील आतल्या बाजूनी, तर म्हणजे आकार त्याचा आणखीन थोडा कमी होईल. म्हणून या लहान बटव्याला त्याच्या आकाराला चांगलं दिसेल इतक्याच या मी नाड्या तयार करणार आहे. खूप जाड तयार केली तर ही चांगली नाही दिसणार याच्यासाठी. तर ही अगदी पातळ करायची म्हणजे ते दिसायला चांगलं दिसेल. तुम्हाला हवं असेल तर या अशा ज्या स्ट्रिंग्स आहेत तर त्या विकत रेडीमेड चांगल्या मिळतात आणि दिसतातही चांगल्या त्या. पण मी आत्ता माझ्याकडे हे कापड आहे म्हणून मी त्याच्यातूनच ते बनवणार आहे, तयार करणार आहे आणि ते दिसायला पण खरंच चांगलं दिसतं. तर ते आपण करूया आता. हा माझा गोल आकाराचा बटवा शिवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी त्याला आकार दिलेला आहे आणि त्याला वर अशी पट्टी लावून त्याच्यामध्ये ही नाडी ओवलेली आहे. तर ही अशी अखंड नाड आहे. दोन्ही बाजूला कुठल्याही बाजूला तुम्ही करू शकता. या बाजूला पण आहे आणि या बाजूला पण आहे. अशा 2 वेगवेगळ्या मी केलेल्या नाही आहेत, एकच अखंड आहे. आणि जेव्हा तुम्हाला हा बटवा बंद करायचा असेल तेव्हा ती फक्त अशी ओढून घ्यायची म्हणजे हे तोंड बटव्याचं बंद होतं अशा पद्धतीने. आणि आतल्या वस्तू सुरक्षित राहतात, पडत वगैरे नाही. अशा पद्धतीचा हा बटवा तयार झालेला आहे. आणि या बटव्याचा आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेऊ शकतो. त्याच्या लहान मोठ्या वस्तू आपण याच्यामध्ये कॅरी करू शकतो. वेगवेगळ्या लहान म्हणजे चार्जिंग केबल्स किंवा आणखीन काय जे तुम्हाला पाहिजे असेल, इयरफोन किंवा आणखीन काय ब्लूटूथ स्पीकर आणि जे काय तुमच्याकडे असेल गॅजेट्स ते तुम्ही वापरू शकता. किंवा मुलींना पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे मेकअपचं छोटंफार साहित्य याच्यात वापरू शकता. आणि आणखीन काय तुम्हाला सुट्टे पैसे घेऊन जायचे असतील, पाकिट घेऊन जायचं असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. अशा पद्धतीने विविध तुम्हाला जे पाहिजे असेल त्या पद्धतीने याचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. तर असा हा बटवा तयार झालेला आहे अशा पद्धतीने. आणि तो दिसायला पण चांगला आहे. आणि त्याच्या आतमध्ये मी असं अस्तर लावलेलं आहे अशा पद्धतीने. आणि यावरून पट्ट्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येही स्ट्रिंग ओवलेली आहे. तर ते तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा बटवा तयार झाला. आणखीन एक बटवा तयार करणार आहे अशाच पद्धतीचा, पण वेगळा म्हणजे थोडासा अगदी गोल आकाराचा असा नाही करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हे कापड वापरणार आहे. माझ्याकडे आहे ते हे असं कापड वापरणार आहे मी त्याच्यासाठी. हे कापड मी मुख्य कापड म्हणून वापरणार आहे आणि त्याला मी हे अस्तर लावणार आहे. तर माझ्याकडे हे कापड होतं म्हणून मी ह्याचा अस्तर लावणार आहे.
तुमच्याकडे जे कापड असेल ते तुम्ही वापरू शकता. या लाल रंगाचं किंवा हे जे मध्ये चॉकलेटी रंग आहे, ब्लू कलर आहे, कुठल्याही रंगाचं अस्तर तुम्ही वापरू शकता, चांगलं दिसतं ते. पण माझ्याकडे आत्ता हे कापड आहे म्हणून मी या कापडाचं अस्तर वापरणार आहे याच्यासाठी. आणि हा मी आणखीन एक बटवा तयार करणार आहे. आणि तो करताना मी काय करणार आहे, अगदी गोल आकार नाही करणार आहे त्याला, फक्त साईडनी असं त्याला साईडनी राऊंड शेप देणार आहे. आणि मग तो असा त्याला अशा मध्ये चुण्या येतील अशा पद्धतीने असा मी तो बटवा करणार आहे. तर तो कसा करायचा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. आत्ता हा माझा बटवा तयार झालेला आहे. हां, अशा पद्धतीने याच्याहून लहान आकाराचा बटवासुद्धा तुम्ही करू शकता. मी थोडासा आणखीन या आकाराचा मोठा घेतलेला आहे. आणखीनही लहान गोल आखून तुम्ही याच्याहून लहान आकाराचा बटवासुद्धा तयार करू शकता. प्रमाणे तुमची गरज आहे तसा तुम्ही बटवा करू शकता. तर हा असा माझा बटवा तयार झालेला आहे, अशा पद्धतीने. तर आता आपण आणखीन एक बटवा तयार कसा करायचा ते बघूया. हा आधी मी तयार केलेला बटवा आहे, अशा पद्धतीने गोल आकार देऊन मी तयार केलेला आहे. आणि त्याला अशी त्याच कापडाची स्ट्रिंग किंवा नाडी अशी घातलेली आहे. आणि अशा 2 पट्ट्यांमध्ये ती ओवून ते अशा पद्धतीने आपल्याला बंद करता येतं बटव्याचं तोंड. अशा पद्धतीचा हा बटवा तयार झालेला आहे आपला. तर आता मी अशाच पद्धतीने आणखीन एक बटवा तयार करणार आहे. म्हणजे त्याचा थोडासा प्रकार मी वेगळा करणार आहे. त्याच्यासाठी मी कापड वापरते आहे हे कापड मी वापरणार आहे आता. तर हा बटवा तयार करताना मी काय करणार आहे, अगदी गोलाकार नाही करणार आहे. तर त्याचा आकार थोडासा फक्त साईडनी राऊंड शेप करून घेणार आहे आणि मग तो सरळ रेषेत कापणार आहे. तर असा मी हा तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी आधी ते कापड किती पाहिजे ते कापून घेते. तर आता अगदी मी चौरस घेणार नाही आहे. हा बटवा कापड घेताना मी खूप असं चौरस घेणार नाही आहे, तर थोडा आयताकार घेणार आहे. तर ते कसं मी दाखवते. ही मी लांबी घेते 10 इंच. ही पण खूप मोठी होणार आहे खरं म्हणजे. 10 इंचसुद्धा खूप मोठी होते. पण मी आता तो घेते आहे. याच्यापेक्षा लहान तुम्ही बटव्याचं आकार मोजमाप घेऊ शकता. तर ही 10 इंच घेतली आहे. आणि जी उंची आहे ती मी 2 इंच त्याच्यापेक्षा थोडी कमी घेणार, म्हणजे 8 इंच घेणार आहे मी. याची जी उंची आहे ती 8 इंच घेणार आहे. म्हणजे 10 इंच गुणिले 8 इंच असे आपली डायमेन्शन्स झाली. ठीक आहे. आणि असा मी बटवा तयार करणार आहे. आणि त्याला राऊंड शेप फक्त साईडने देणार आहे, पूर्ण गोलाकार मी करणार नाही आहे तो. तर तो हे कापड मी आधी कापून घेते. त्याच्यासाठी मला हे आधी आखून घ्यायला लागणार आहे. तर हे मी आधी 8 इंचावरची आपली जी रेघ आहे ती आखून घेते अशी. म्हणजे कापड आपलं सगळीकडून एकसारखं उंची आणि लांबीचं व्हायला पाहिजे, याच्यासाठी ही काळजी घ्यायची. तर ही 8 इंच आहे आणि लांबी आपल्याला 10 इंच घ्यायची आहे. इथे मी 10 इंचाची खूण केलेली आहे. तर ही मी 10 इंच घेते. ठीक आहे. ही 10 इंच झाली आणि ही 8 इंच आहे आणि ही 10 इंच आहे. तर ती मी कापून घेते आधी. आणि हे लक्षात ठेवलं की हे कापड मी डबल घेतलेलं आहे.
दुमडलेलं आहे आणि डबल आहे, त्यामुळे पुढचा भाग आणि मागचा भाग आपल्याला अगदी बरोबर मापाचा मिळेल. त्याच्यासाठी मी असं केलेलं आहे. आता हे जे कापड माझं उरलं आहे हे, तर याच्यातून मला या कपड्याची नाडी तयार करता येईल आणि वर जी मला एक छोटी पट्टी लावायची आहे ती स्ट्रिंग ओढण्यासाठी, तर तीसुद्धा मी याच कापडाची तयार करणार आहे. या बटव्याला मी जसं केलं की वेगळं कापड वापरलं होतं तसं मी करणार नाही, तर हेच कापड मी त्याच्यासाठी वापरणार आहे. तर म्हणून मला हे कापड लागणार आहे. तर आता हे मी आधी कापून घेते आणखीन. ठीक आहे, अशी पट्टी आपल्याला मिळाली, त्याचा पण आपण काहीतरी वापर करू शकतो, म्हणून फेकून नाही द्यायची. तर ही माझी झाली. लांबी 10 इंच आहे आणि उंची त्याची आहे ती 8 इंच घेतलेली आहे. आता मला काय करायचं आहे, तर हे दोन्ही कॉर्नर मला असं हे सर्क्युलर करायचं आहे. हे दोन्ही राऊंडला ते एकसारखे येण्यासाठी मी काय वापरणार आहे, तर ही माझ्याकडे प्लेट आहे, तर ती मी इथे ठेवते. ठीक आहे, आणि ह्याचं आधी मी मोजून घेते अंतर. तर हे आहे 2 इंच 2.5 इंच आहे, 2.5 इंच आहे. इथपासून 2.5 इंचावर आहे, तिथपासून मी हा राऊंड घेणार आहे असं. अडीच इंच आपला ही त्याची आहे, तिथनं मी असा हा राऊंड घेतला हा असं. आता हे कापड आहे ते मी आता दुमडते, आणखीन हाफ करते असं, कारण आपल्याला दोन्ही बाजूला सेम हवं आहे ना, तर त्याच्यासाठी मी असं करणार आहे. आणि आता हे दोन्ही भाग मी आता असे कापून घेते. बरोबर टोकाला टोक जुळलेलं पाहिजे, आणि आपलं थोडंसुद्धा आपल्याला कमी जास्त नको, नाही तर मग त्याचा आकारच बिघडून जाईल आपला. ठीक आहे, मग हे मी आता हे असं करते. हा असा मी राऊंड शेप तयार केला या दोन्ही साईडला. आता असा माझा राऊंड शेप झाला. हां, आणि वर आपलं साधंच आहे. आणि जेव्हा मी या इथे ती स्ट्रिंग ओवीन आणि दोन्ही बाजूला ती ओवली जाईल, तेव्हा त्याला या अशा चुण्या येतील अशा, आणि हा खालचा गोलाकार असा आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने. आणि आता हे जे कापड मी कापलेलं आहे, अगदी तसंच कापड अस्तराचं मी कापून घेते, आणि मग पुढचं आपण बटवा शिवायला सुरुवात करूया. हे असंच मला कापायचं आहे, याच मापाचं, आणि असंच कापायचं आहे. तर मी ते आधी कापून घेते आणि मग आपण ते शिवायला सुरुवात करूया. या बटव्यासाठी लागणारे हे कापड आपण अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे. हे मुख्य कापड आहे आपलं, म्हणजे दर्शनी भागात आपल्याला हे कापड दिसणार आहे. हे अस्तरासाठी मी कापड वापरलं आहे, ते सुद्धा याच आकारात कापून घेतलेलं आहे. आणि या ज्या 2 पट्ट्या आहेत केलेल्या मी, तर त्या मी वर लावणार आहे, या बटव्याच्या वरच्या बाजूला लावून त्या दुमडणार आहे. आणि जी मी याला जी ओवणार आहे नाडी याच्यामध्ये, ती या पट्टीच्या आतमध्ये ओवणार आहे.
तर अशा पद्धतीने आपला हा आणखीन एक बटवा तयार होईल. आता हा बटवा मी मोठा केलेला आहे, याच्यापेक्षा लहान पण करू शकता किंवा तुम्हाला जर गरज असेल तर याच्यापेक्षा आणखीन मोठ्या आकाराचा सुद्धा तुम्ही बटवा तयार करू शकता. तर अशा पद्धतीने मी हा एक बटवा तयार करणार आहे. तर हा आपला आधीचा बटवा आहे, तो मी गोलाकार केलेला आहे, असा गोलाकार केलेला आहे. पण हा करताना मी काय केलं आहे की फक्त साईडला राऊंड शेप दिला आहे आणि बाकीचं स्ट्रेटच ठेवलेलं आहे. तर आता हा बटवा कसा होतो आहे ते आपण बघूया. असा आणखीन एक बटवा तयार झालेला आहे. तर तो तयार करताना मी तो चौकोनी आकारातच कापून घेतला. फक्त इकडे साईडला मी राऊंड त्याचा शेप केला आणि त्याच्यावर अशी पट्टी न लावता नुसतीच अशी हे असे दुमड घालून हे असे स्ट्रिंग घातलेली आहे. ही दोन्ही साईडला मी आत्ता केलेली आहे, पण पाहिजे असेल तर या बटव्याला कशी एकाच साईडला आपण करू शकतो ना, तसंच या बटव्याचं पण आहे. कारण ही अखंड आहे, दोन्ही साईडची अशी जोडलेली आहे अशा पद्धतीने. त्यामुळे तुम्हाला एका साईडने अशी ओढून घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही तशी ओढून घेऊ शकता. असा पण तुम्ही बटवा वापरू शकता पाहिजे असेल तर. आणि याला अशा वर अशा चुण्या पडत आहेत अशा, आणि खाली असा आकार गोलाकार आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा एक छान बटवा तयार झालेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू ठेवायच्या असतील, काही आपण मोबाईल किंवा रुमाल, किल्ल्या सगळं आपण याच्यात कॅरी करू शकतो. आणि व्यवस्थित त्याच्या शिवणी घातलेल्या असतील तर फाटायची किंवा त्याच्यातून काही पडायची पण शक्यता नसते. अशा पद्धतीचे असं व्यवस्थित पक्क्या शिवणी घातलेल्या आहेत आणि ही अशा पद्धतीची नाडी आपण याच्यामध्ये ओवलेली आहे. तर आपल्याला पाहिजे असेल तर ते अशी दोन्ही बाजूनी पण करता येते. म्हणजे आपल्याला हे अशा पर्ससारखा असा तो बटवा आपल्याला घेऊन जाता येतो अशा पद्धतीने, किंवा मग एका बाजूला करायचं असेल तर तसं करता येईल. तर असं आपले आज मी हे 2 बटवे तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने माझ्याकडे आणखीन पण काही आहेत कापडं आणि करायचा विचार आहे माझा आणखीन पण अशा पद्धतीचेच काही बटवे. तर जेव्हा जेव्हा कधी मी ते तयार करीन तेव्हा तेव्हा मी ते दाखवीनच कसे करायचे, काय करायचे. तर अशा पद्धतीने एक चांगली उपयोगी वस्तू आहे ही. आपल्याला जे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा पाऊच वगैरे आजकाल खूप लागतं, काय ठेवून घेऊन जाण्यासाठी वगैरे छोट्या मोठ्या वस्तू, तर त्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीचे कापडी बटवे तयार करू शकतो. आणि करायला अगदीच सोपं आहे, काहीच अवघड नाही. तुमच्याकडे जर कापड असेल थोडंसं, किती थोडंसं कापड लागतं, तर त्या कापडांमध्ये तुम्ही करू शकता. अगदी नवीन कापड आणून करायचीच गरज नाही आहे. तुमच्याकडे थोडंसं असं चांगलं वाया गेलेल्या कपड्यांचं, पण जे नवीन असतानाच आपल्याला काही कपडे निरुपयोगी होतात, तर त्या कपड्यांमधलं पण कापड तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने छान उपयोगी असे बटवे तयार करू शकता. आणि जे आपण अगदी व्यवस्थित वापरू शकतो कुठल्याही लहान मोठ्या वस्तू कॅरी करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी हे बटवे तयार केलेले आहेत. आणखीन काही बटवे करायचा माझा विचार आहे वेगळ्या पद्धतीचे, तर ते पण मी करीनच आता हळूहळू. तर आत्ता जेव्हा त्याचं मला जमेल तेव्हा मी त्याचा पण व्हिडिओ करणार आहेच आहे. तर हा अशा पद्धतीने त्या अशा शिवणी इस्त्री करायला पाहिजे, म्हणजे अशा शिवणी साफ होतात. एकदा इस्त्री केली की इकडच्या सगळ्या शिवणी व्यवस्थित होतात आणि मग आपल्याला छान आकार दिसतो त्याचा. अशा पद्धतीचे असे 2 बटवे तयार झालेले आहेत आपले असे. तुम्ही पण तसं ट्राय करा, जमेल. कारण याच्यात अवघड काहीच नाही आहे, कोणीही करू शकतं हे. आता मी सुद्धा करू शकते, याचा अर्थ बघा.
कोणीही करू शकतं. तर आणि हे उपयोगी आहे. हे काय टाकाऊ गोष्ट नाही आहे की आपले उगीचच टाईमपास म्हणून केली आणि ठेवून दिली, असं नाही आहे. मी हे रेग्युलर वापरू शकते. हा बटवा आता किती सुंदर आहे, तो मी कुठल्याही माझ्या कामासाठी वापरू शकते. आणि हा अशा पद्धतीने मी बाहेर जाताना सुद्धा घेऊन जाऊ शकते, पर्ससारखं असं हातात अडकवून किंवा कसं आहे असं. असे हे अत्यंत उपयोगी असे बटवे आहेत. आणि अशाच पद्धतीने कापडी पिशव्यासुद्धा आपल्याला करता येतात वेगवेगळ्या पद्धतीच्या, आपल्या सोयीनुसार. त्यासुद्धा मी करणार आहे, कारण माझ्याकडे तसे पण कापडं आहेत काही. तर एक 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 मी करायला सुरुवात करणार आहे. तर आत्ता हे 2 बटवे माझे तयार झालेले आहेत.